तुम्ही ना मला अजिबात जगूनच देऊ नका काय. आता नुसतं सगळ्यांचा फोन यायला लागले तर का तू प्रीती झिंटाची टीम का नाही जिंकवली. अरे प्रीती झिंटाची टीम जिंकवायला मला काय भारी नव्हता. अरे ही प्रीती झिंटा ना, अरे ही लांब न जवळच्या नात्यातली आमच्या, ही आमची थोरली बाई आहे ना, तिची नाचून तिचा भाव त्याच्या बहिणीची पोरगी आहे ना, तिच्या मामाच्या पोराला हिला दिलेली आहे. मग ती आमच्या जवळची नात्यातली लागते. ही मागल्या शिमग्यात आली होती गावाला. कशाला? तर होमात नारळ टाकायला आणि पालखीची वटी भरायला. तर ते दिवशी काय झाला, पालखीची वटी भरायची तर आमची मोठी आई आहे ती पहिली वटी भरायला गेली. तर हिला आला राग. ही म्हणते मी पहिली वटी भरणार. तिला सांगत तिला बा असा नसतो, गावात रीती भाती असतात ना, तर त्या प्रमाणे चालायला लागतो. मोठी आईचा पहिला मान असतो. ती काय म्हणी, हा मी हिरोईन आहे. तिला म्हटलं बघ हिरोईन असशील तिकडं मुंबईत, इथं तुझी नाटकं चालायची नाही. तर तिला जॉम्बला, तिला राग आला मोठा. मला सांगून गेली हा इथनं पुढं मी येणार पण नाही, तुम्हाला फोन पण करणार नाही. नको करू तर आमचा काय जातोय. मग त्या दिवशी काय भांडून गेली ना, तर तेव्हापासून तिच्याने आमचा संबंध संपला. त्या मॅचीच्या दिवशी पण तिनं ह्या आमच्या थोरली बायाच्या फोनावर फोन केला होता. तो ढुंगणाच्या खाली चरडी घालतो ना नातू, तो आला सांगाय मला तर तात्यानं काही काम कर अजिबात जमणार नाही म्हटलं काय. तिचा राग होता ना, तर आता मी अजिबात माघार घेणार नाही. नाही तर ही पंजाब जिंकवाय काय मला भारी होती काय. अरे मॅच चालू व्हायच्या आधी जिंकवली होती मी, ही RCB जिंकवली तर पंजाब जिंकवायला का भारी होता. नाही आपलं कसं इज्जत नाही तिथं जायचं नाही बात.